छत्रपती शिवाजी महाराज की। तर मित्रांनो, आज आपण आजचा हा पूर्ण दिवस कोकण नगर गोविंदा पथकासोबत पूर्ण अनुभवणार आहोत आणि मला असं वाटतं आपण खरंच खूप नशीबवान आहोत की मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जर आपण असाल तर हा उत्सव आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतो। काही जो दे दनादन पाऊस होता ना, त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आजचा दिवस सुद्धा सकाळी सकाळी पावसात येईल। त्यांचे पीस पण आहेत इथे, मी बाजूला माझा श्रावण आहे म्हणून मी बाजूला काढून ठेवले। हे खरं बोलतोय? हो, हे बघ चिकन नाही रे, हेच वाटतंय मला हे चिकन आहे। नाही, मिक्सरला लावून दिलेले। 100ला शूज आहे स्टुडिओ मध्ये। कोणते शूज? सगळ्यांना स्टेटस टाकायचं आधीच टाकलंय। नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण पाहतात आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे। सकाळी आलो आहोत, सकाळीच वाजले आहेत 6 आणि सकाळीच आज बघू शकता आपल्या काही मंडळातले खेळाडू आज सकाळीच आलेले आहेत। अमर हळदणकर सकाळी 6 वाजता मला असं वाटतं पहिल्यांदा उठला असशील ना? उड्ड सवय झाली आहे आता। आणि हाच आपल्या बसवरती बॅनर लागणार आहे ना? ओके, तर हे सगळे आता तयारी सकाळी चालू आहे। सकाळीच वाजले 6 आणि नेमकीच बोळा दादू लपू नको आलाय 6 वाजता। तर सकाळी 6 वाजता आता सगळी तयारी चालू आहे। तर बघू आता हळूहळू थोडी लोक येत आहेत। काही आपल्या जन्माष्टमी दिवशीचे पण काही क्लिप्स आहेत, ते सर्वात अगोदर तुम्ही बघून घ्या। काय
जर ज्या काही क्लिप तुम्ही बघितल्या आहेत जन्माष्टमीच्या दिवशीच्या, ह्या क्लिप्स आपण ह्या दाखवणे देखील खूप महत्त्वाचं असतं, कारण की हा पण एक कुठला तरी आजच्या दिवशीचा एक पार्ट असतो. तर जितका आजचा दिवस आपल्याला हा महत्त्वाचा असतो तेवढाच हे सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. तर काल संध्याकाळीसुद्धा हंडी फोडली, तर आता सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी तयारी चालू आहे. अजून काही मुलं येतात हळूहळू. अरे वा वा वा, काय बोललं. अजून एक आपला मित्र सकाळी सकाळी 6 वाजता टाईमवर आलाय आणि लोटणकर दरवर्षी असतो सकाळी सकाळी. चला आता फिरू नका बाईकने, स्टाईल जरा कमी मारा बाईकने. टाईमवर आलाय तर जरा कामं करा मंडळाची, जरा मदत करा. ते ठेवायचंय सगळं बसमध्ये. मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्या काही पाण्याच्या बॉटल्या. दरवर्षी जे आपल्या गोविंदांसाठी ज्या सोयी असतात किंवा ज्या सुविधा मंडळ राबवत असतं त्याचपैकी ह्या गोष्टी आहेत. पाण्याच्या बॉटल किंवा हे सर्व गोष्टी आहेत, नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्या हळूहळू आता आम्ही बसमध्ये लोड करत आहोत, कारण की सकाळीच मुलं कमी आहेत तर आपल्याला सुद्धा काम करावं लागते, हरकत नाही. मित्रांनो तर आज आहे 27 ऑगस्ट 2024. म्हणजे सर्व गोविंदांसाठी हा दिवस हा खरंच खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रांनो मला असं वाटतं आपण खरंच खूप नशीबवान आहोत, कारण की मला असं वाटतं की आजचा हा दिवस आहे ना, वृंदावन मथुरा ह्या बऱ्याच आपल्या भारताच्या प्रांतांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे हा साजरा केला जातो. आणि मुंबई आणि पुणे ह्या ठिकाणी जर आपण बघाल तर खूप वेगळ्या पद्धतीने हा सण खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्याचा जो उत्साह असतो तो खूप वेगळा असतो. तर मित्रांनो आज आपण आजचा हा पूर्ण दिवस कोकण नगर गोविंदा पथकासोबत पूर्ण अनुभवणार आहोत. आणि मला असं वाटतं आपण खरंच खूप नशीबवान आहोत की मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जर आपण असाल तर हा उत्सव आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतो. आणि ह्यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटत नाही की असेल काही गोष्टी. बाकी वृंदावन मथुरा ह्या ठिकाणीसुद्धा हा जो सण असतो तो खूप मोठा साजरा केला जातो. पण तिथे कसं की जत्रा किंवा एक मिरवणूक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण मोठ्या दहीहंड्या ह्या तुम्हाला मुंबई ठाणा पुणे ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असतील. पण A few moments later. काही मुलाला इजावता कामा नये महाराजा. अक्षर तुझ्या आमचं देवा महाराजा. आम्ही राहिला तिथे सक्सेस कर देवा महाराजा. मुलांना वेगळी ताकद दे देवा महाराजा. आम्ही जे स्वप्न बघितलंय ते तुझ्या नावाप्रमाणे पूर्ण कर देवा महाराजा. बजरंग बली की जय देवा. बजरंगबली महाराजा. कोकण नगरची मुलं दहीहंडी फोडायला बाहेर चालले देवा महाराजा. त्यांच्यावर लक्ष ठेव देवा महाराजा. जशी पोरं आनंदात जात आहे तशी आनंदात येऊ दे महाराजा. आणि गोविंदाला इजा होता कामा नये महाराजा. इथून जे लक्ष ठेवलंय तसंच लक्ष आज ठेव देवा महाराजा. आणि त्यात आम्ही स्वप्न ठेवलंय ते पूर्ण कर देवा महाराजा. मेहनत केली त्याचं आज फळ दे देवा महाराजा. कोणाकडनं काय चुकी झाली असेल क्षमा कर देवा महाराजा. आजचा दिवस आमचा आनंदात घालू देवा महाराजा. पुत्र हनुमान की. मित्रांनो जर काय चुकी होत असेल तर भावाला थोडा माफ करा. आणि सकाळी सकाळी जो दनादन पाऊस होता ना त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आजचा दिवस सुद्धा सकाळी सकाळी पावसात येईल. पण खरंच सांगतो आता थोडा पाऊस थांबलाय. आय होप की म्हणजे कमी पाऊस असू दे, कमीत कमी 12-1 वाजेपर्यंत. त्यानंतर बघू. बाकी निसर्गाचा आपल्या काही हातामध्ये नाही आहे. पाऊस येणार आहे असं वाटतंय. गेल्या वेळी पण आलेला पण यावेळी नाही सकाळी होता. तू उठलेलास काय 5 वाजता उठलेलास? 5 वाजता नव्हता. थोडा जोरात आलेला पण अरे मला पण वाटलं की खूप पाऊस पडेल. पण बघू आता. आय होप बघू पुढे कसं काय वातावरण आहे. बाकी अपडेट तुम्हाला मित्रांनो देतच असेल. मित्रांनो अजून आपल्याला माहित नाही आपण कुठे जाणार. काही अपडेट असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचवली जाईल. A few moments later. नायक राजा योगिराज परब्रह्म
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। वायुपुत्र हनुमान की जय। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। तिरुपती बालाजी गोविंदा रे गोविंदा। गोविंदा। सकाळी सकाळी पुन्हा हा पाऊस आलेला आहे आणि थोड्या वेळासाठी थांबलेला, पण ठीक आहे, आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण खूप दनादन पाऊस चालू झालेला आहे. आता बघूच, आपण इकडची हंडी फोडलेली आहे, सगळी मंडळी आता बसमध्ये जशी बसतील तसेच आपण निघू. बघू, आता खूप जोरात पाऊस आलेला आहे, खूप आपल्या पहिल्या बसमधली पब्लिक बली की जय। जागे वाले की जय। वायुपुत्र हनुमान की जय। अमर भाऊ काय बोलणार आहे? पहिला बस अमर गाईड करतोय, अमर निघतोय सकाळी आम्ही येतोच आहे मागून मित्रांनो. अंडा अंडा संभल मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत पवई या ठिकाणी आणि जेवढे पण लोक होते ते आता सर्व म्हणजे बाईक्सवाले थोडे जे का हो ना, ते लोक सगळे ठाण्याला आता निघाले आहेत आणि बस सुद्धा निघाले आहेत. जसे जसे भरतात तसे बस पण येत आहेत. तर आता आम्ही लोक आहोत पवईला. तर जसं मी ठाण्याला पोहोचेन तसंच मी तुम्हाला पुन्हा भेट देईन. फक्त पाऊस नको पडू दे. जोरात असा पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही लोक आता रिक्षामध्ये बसलो आहे आणि बघू आता. बस तर एक आमची मगाशीच पोचलेली, बाकी बघू आता. मित्रांनो, ठाण्याला पोचलो आणि जोरात असा दनादन पाऊस चालू झालेला आहे पुन्हा एकदा. आणि बघूच, थोड्या वेळामध्ये आम्ही आतमध्ये जाऊ, नंतर पुढचे अपडेट तुम्हाला देतच राहू. कोण चाय पाजताय काय? कॉफी आहे. पावसामध्ये मस्तपैकी गरम गरम चाय. हे कोण पाजताय? नागेश पाजताय की विनीत? अरे कोणी पण द्या यार, पण कॉफी काहीतरी द्या. नागेशने पाजू शकत. विनूचा सगळ्यांनी आज स्टेटस टाकायचा, आधीच सांगतोय. नागेशवर भरोसा नाही आहे. नागेशला पाजू नाही शकत कधी. मनावर ना चुस्की घेऊन घेऊन चाय पितोय. कॉफी कॉफी यार, कॉफी. सॉरी यार, चुकीची दुरुस्ती. A few moments later. मित्रांनो, आता आपण संस्कृती प्रतिष्ठान इकडे आता आपण पोचलेलो आहे. सकाळी ठाण्याला मगाशी तर खूप पाऊस होता आणि इथे आपली सगळी मित्रमंडळी बसलेली आहेत. आणि हा आपला एक कान्हा, जिने लगेच गॉगल घातला नाही. कन्हैया लाल मिश्रा. आणि हे थोडं अरे तू दिसतच नाही, कुठे आहे? अरे इकडे आहे काय? नाही दिसत नाही, झूम करायला लागलं रे त्याला. सुई जेवून घ्या, सुई जेवून घे. खाली पडेल नंतर.
नाश्ता समोसा नाही आज, नाश्ता आहे आपल्याकडे, पोहे आहे, समोसे नाही, समोसे शेव, हा शेव नाही आता ह्याच्यावर चटणी नाही, ह्याच्यात चटणी पाहिजे. One hour later. तर लागल्यावरती झूम कर 9-8 वरती बरोबर ना. बिलकुल घाई करू नका, इकडे काही वेळेचं बंधन नाही आहे प्रो गोविंद सरचं, त्यामुळे आरामात तुमची जशी तयारी असेल, प्रॅक्टिस अशी असेल त्यानुसार तुम्ही करा, काही घाई नाही आपल्याला. बाकीच्या गोविंदाला विनंती आहे सपोर्टला पुढे व्हा, सगळ्यांनी बाकीच्या गोविंदाला विनंती आहे की सपोर्टला पुढे व्हा, करा आपल्या सगळ्या भावांना सहकार्य करा आणि पुढे व्हा. काही हरकत नाही, कॉन्फिडन्स नसेल तर आपण परत. A few moments later.
few moments later. मित्रांनो, संस्कृती प्रतिष्ठानच्या इथे तुम्ही बघितलाच असेल ही ट्राय. आता ह्याच्या पुढे आपण बघू की कुठे जाणार आहोत. तशी जशी अपडेट भेटेल तसंच तुम्हाला आम्ही कळवत जाऊ. भेटूया पुढच्या ट्रायमध्ये. A few moments later. बघा, सर्वात अगोदर येऊन इकडे जेवायला बसलेले. ओमकार, जेवण कसं आहे आज? खूप छान आहे बाबा. पाऊस नाही तोपर्यंत पटकन जेवून घेऊया. हो दादा. लवकर नाही रे, जेवायचं बाकी आहे. मंदिराचा एक नंबर. चिकनचे पीस पण आहेत इथे. मी बाजूला, माझा श्रावण आहे म्हणून मी बाजूला काढून ठेवले. हे खरं बोलतोय? नाही हो, हे बघ चिकन. नाही रे, हेच वाटतंय मला. हे चिकन आहे. नाही, मिक्सरला लावून दिले. जेवणाची लाईन बघून असं वाटत नाही यार मध्ये घुसू, पण भूक पण फटे लागली. मित्रांनो, आपण आपल्याच थोडे खेळाडू आहेत त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी करणार आहोत. तर चला भेटूया आपण. तर मित्रांनो, कसा आहे आजचा जोश तुमचा? जोश ठीक आहे, चांगला आहे. अजून प्रयत्न चालूच आहेत. आपण पहिली 9ची ट्राय केली ती पूर्वेश सरनाईक साहेबांच्या इकडे. ओके. काही कारणामुळे आपण थोडे डगमगलो. जे अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी घडल्या त्यामध्ये. पाऊस होता, सराव पण झालेला चांगला होता. पाऊस पण खूपच होता यार. आणि चिखल पण खूप होता. ठीक आहे. बाकी आज जे पण काही म्हणजे आतापर्यंत आपण बघत आलो आहे त्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? म्हणजे इतकंच सांगेन की 2 महिने आम्ही सातत्याने सराव करतोय. आज शेवटचा दिवस आहे दहीहंडीचा. सुरुवात आमची म्हणजे म्हणावी तशी झाली नाहीये. आम्ही प्रयत्न केले होते आमचे 100% द्यायचा. बरोबर. आमचा जो प्रयत्न होता तो थोडासा कुठेतरी कमी पडला असं मला वाटतं. पण अजूनही आमच्याकडे थोडा वेळ आहे. आम्ही दिवसभरात आणखीन चांगले ट्राय खेळू आणि नक्कीच आम्ही जे टार्गेट सेट केलंय ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू ते टार्गेट कम्प्लीट. आणि मला सुद्धा असंच वाटतं की काय ना की काही गोष्टीपासून म्हणजे काही चुका होतात, पण त्या चुकातून जो माणूस लवकर शिकेल आणि आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल तीच गोष्ट त्या माणसाला त्या विजयापेक्षा वेगळा बनवते. आणि जसं म्हणालायस तसंच की आपल्याकडे 12 वर्षाचा अनुभव आहे. अनुभवातून माणूस शिकत असतो आणि त्यातून आपल्याला जो मिळणारा विजय आहे हा वेगळा असतो. आपण नक्की प्रयत्न करू त्यासाठी. आणि सकाळी पण खूप चांगलं झालंय. मुलंही खूप आता म्हणजे त्यांना वाटतं की आपण काहीतरी नक्कीच करू. उत्साह आहे आणि आपण नक्की ते करू. अजून आपल्याकडे वेळ आहे, दिवस संपलेला नाहीये आणि कोणी निराश झालेलं नाहीये. जे काय होईल ते चांगलंच होईल आणि यातून चांगलं घडेल. फक्त तुमचा जोश बघायचा आहे. बोल 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 बजरंग बली की जय, जागे वाले की उपनगर गोविंदा पथकाचा एकच नगर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. जेवलात काय? जेवण कसं होतं? सज्ज झालेत सगळे. तर बघू, डोरेमॉन आपल्या सोबत आहे. तर आम्ही गॅजेट आहे माझ्याकडे, पण मी गॅजेट नंतर दाखवणार आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 9 पायडाची हंडी. तर आता आपण तिकडे ट्राय लावणार आहोत. तर बघूया आता. A few moments later. एक विनंती आहे, जरा शांतता ठेवा. लोकांना काय थर लावतात.
1 hour later. मित्रांनो, आता आम्ही लोक आलो आहोत स्वामी प्रतिष्ठानच्या इकडे. आपली मुलं येत आहेत. थोड्याच वेळामध्ये आम्ही स्वामी प्रतिष्ठानच्या इथे सुद्धा ट्राय लावणार आहोत. तर मग आपल्याला सुद्धा मी नक्कीच दाखवीन. मित्रांनो, स्वामी प्रतिष्ठानच्या इथे आम्ही थांबलो आहे आणि आता एक थोडासा वडापाव वगैरे नाश्ता चालू आहेत आमचे. माझा आता खाऊन संपलेला आहे, पण बघू आता. 100ला शूज आहेत जुडिओमध्ये. कोणते शूज? 99 रुपीजला जुडिओमध्ये. लेटेस्ट अपडेट जुडिओ ब्लॉगमध्ये आलाय. मस्तपैकी आता चाय पितोय, कारण की खूप वेळा मी वाट बघितला. इथे दुकान एक आहे आणि पोरं 50 आहेत. एका टाइमला वडापाव भेटणं मुश्किल आहे. एक नशिबाने भेटलाय, त्याच्यावर काम चालवलंय आणि सध्या चाय पितोय. 3 hours later. One hour later. मित्रांनो, आपण आता कोकण नगरमध्ये पोहोचलो आहोत. माझा फोन
दुसरीकडे, माझा हा कॅमेरा दुसरीकडे, मला शूट करायला प्रॉपर भेटलं नव्हतं आणि स्वामी प्रतिष्ठानची जी तुम्ही ट्राय बघितला त्यानंतर डायरेक्टली आम्ही इथे आलो आहोत. आता जर इथे कोणती हंडी बाकी असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवीन, पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, छोटासा मोठासा प्रॉब्लेम मित्रांनो. थोडा आहे ना पाय आहे ना बऱ्यापैकी सुजला आहे दोन्ही साईडून, उभा नाही राहू शकत. तर बघू, जर आपला कॅमेरा घेऊन जर कोण आपल्याला शूट करून देत असेल तर नक्की. आजचा दिवस कसा होता? दिवस तर चांगला गेला. सकाळपासून आम्ही 2 ट्राय खेळलो. पहिली ट्राय आम्ही संस्कृती युवा प्रतिष्ठानला खेळलो, 8 थरांचा सुद्धा प्रयत्न केला. आता स्वामी प्रतिष्ठानला येताना आम्ही 9 थरांचा प्रयत्न केला. दिवसभर 2 ट्राय चांगला खेळलोय. आनंद आहे आजच्या दिवसात आणि झाला त्याच्यामुळे आता चांगला वाटतं. आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्की प्रयत्न करू. खूप आनंदी आहोत. सगळे खेळाडू आपले इथे आलेले आहेत चांगल्या पद्धतीने. मेन काय सुखरूप घरी आले, सुखरूप सगळे घरी आले. जागेवाल्याचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे आणि सगळे खूप छान वाटतंय. सगळे आम्ही आमचं जे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण केलंय, पण अजून एक स्वप्न आहे ते नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थँक्यू. वायुपुत्र हनुमान की जय. हाथी घोडा मार की जय. कन्हैया लाल की. तिरुपती बालाजी गोविंदा रे गोविंदा. The next day. मित्रांनो, ह्या व्हिडिओची एंडिंग मी दुसऱ्या दिवशी सकाळी करतो आहे. तर मित्रांनो, काल रात्री खूप लेट झालं होतं, झोपलो, डायरेक्टली दुपारी उठलो. आय होप की मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ आज आवडली असेल आणि मी पूर्ण प्रयत्न केला होता की जितका जो अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पूर्ण 100% देण्याचा किंवा एक शेअर करण्याचा. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या गोविंदा पथकामध्ये जात असाल तर त्या गोविंदा पथकाचं नाव किती थर लावता किंवा तुमच्या आवडतं गोविंदा पथक कोणतं आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप की मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. भेटू आपण पुढच्या पूर्ण ब्लॉगमध्ये. बाय बाय.